इतकी वर्ष ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते, आज तो क्षण अशा पद्धतीने आला। मी कोण आहे, माझी माणसं कोण आहे, माझं घर कुठे आहे, माझी हक्काची माणसं मला भेटतील की नाही भेटणार, या आणि अशा अनेक प्रश्नांनी माझं मन भंडावून गेलं होतं। आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली। मला सगळं स्पष्ट आठवतंय। 20 वर्षांपूर्वी याच देवाऱ्यात तुझी पूजा करायचे, भक्तिभावाने तुला नमस्कार करायचे। माझ्या अभिरामच्या सुखासाठी, माझ्या घरच्यांच्या भल्यासाठी कितीतरी नवस बोललेत मी इथेच। उपवास, तापास, व्रत, वैकल्य, प्रथा सगळं काही पाळलंय। जहागीरदारांची मोठी सून म्हणून प्रत्येक कर्तव्य पार पाडलंय मी। तुझ्या आशीर्वादाशिवाय एकाही दिवसाची कधीच सुरुवात झाली नाहीये माझी। कधीच तुझ्या समोरचा दिवा शांत होऊ दिला नाही। या सगळ्याचं मला काय फळ मिळालं? हे सगळं आठवून काय उपयोग? इतक्या वर्षात सगळ्यांचं, अगदी माझ्या अभिरामचं देखील आयुष्य पुढे निघून गेलंय। तू खूप बदललाय, विसरलाय मला। का आठवलं मला हे सगळं? माझ्या हक्काच्या घरात राहूनच मला जर परकेपणा जाणवणार होता तर का या सगळ्या आठवणी? माझा अभिराम, माझं कुटुंब, माझं हक्काचं घर असूनही पोरकी झाले मी। हे परकेपण अनुभवायला तू माझ्या घरात मला का पाठवलंस? का मला सगळं आठवतंय? का अशी परीक्षा बघतोयस तू माझी? काय चाल? पण अंतराईनी तुम्हाला असं बाहेर का काढलं? त्यांना नेमकं एजंटशी काय बोलायचं असेल? काय कळतच नाहीये। एक मिनिट, त्या नक्की एजे म्हणाल्या का अभिराम म्हणाल्या? आय थिंक काय आठवत नाहीये वहिनी। सर तुला एक का अंधड जमत नाही ग? वहिनी तू जर आधी सांगितलं असतंस तर आपण गेलो असतो ना एजंटच्या रूमच्या बाहेर सगळं ऐकायला। वा वहिनी वा, हे तुमच्या मेंदूची पूजा ना मी कॅन्सलच करणार आहे। आणि तिने बघितलं असतं तर ऐकता ना, तुम्हाला माहितीये ना लीला कशी आहे? लीला फिरे सगळीकडे, लक्ष तिचे एजंटकडे। चारू, तुम्ही आता हे चोरून ऐकणं वगैरे बंदच करा। का वहिनी, काय हरकत आहे? तसंही लीला नाहीये घरात। तरी नकोच ते। पण ही सकाळी सकाळी कुठे गेली असेल? हीच तर कळत नाहीये। इतर वेळेस दाखवते तिला अंतरांची किती काळजी आहे, गरजेलाच गायब झाली। तिला जायचं तिथे जाऊ दे। काय करायचं आपल्याला? आपला फोकस काय? आपल्या उद्देशावर लक्ष ठेवा बस। पण उद्देशावर लक्ष कसं ठेवायचं वहिनी? नाही म्हणजे कळतच नाहीये ना, प्लॅन फ्लॉप झालाय, सक्सेसफुल झालाय, काहीच कळत नाहीये। हो ना, आणि एजे आणि अंतराईंमध्ये काय बोलणं झालंय हे आपल्याला कळल्याशिवाय आपण पुढे कसं करणार काय प्लॅन? आणि अंतराईंची मेमरी परत आली असेल तर? अंतराईंची मेमरी जर का परत आली असेल तर ते आपल्याला नक्की कळणार। पण वहिनी, आता आपल्या प्लॅनचा त्यांच्यावरती काय परिणाम झालाय हे आपल्याला कसं कळणार? त्यासाठी आपल्याला अंतराईंशीच बोलावं लागेल। चला। सर, आपल्या पहिली पंगत या सेक्शनला लोकांकडनं खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय, तेव्हा
आम्हाला आणि आपल्या सगळ्या स्टाफला असं वाटतंय की आपण या सेक्शन मध्ये एक सक्सेस पार्टी ठेवायला हवी. हो बाबा, लीला बाबा, मला माहिती आहे घरातल्या सगळ्या प्रॉब्लेममुळे आता पार्टी वगैरे करण्याची तुमची मनस्थिती नाही आहे. पण बाबा, तुम्हीच नेहमी सांगता ना की पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ आपल्याला वेगळं ठेवता आलं पाहिजे. आणि स्टाफने केलेल्या एवढ्या कामाचं आपण जर कौतुक केलं नाही, आपण सेलिब्रेट केलं नाही, तर त्यांना खरंच वाईट वाटेल. बरोबर आहे तुमचं किशोर सर. एजे, मलाही असं वाटतंय की आपल्या नेहमीच्याच डेलिगेट्सना बोलवून का होईना पण एक पार्टी करायला हवी. मला वाटतंय स्टाफला पण मोटिवेटेड वाटेल. ठीक आहे, तयारी सुरू करा तुम्ही मग. येस सर. लीलावहिनी, आम्हाला तुमच्याकडनं अजून एक मदत हवी आहे. आमचं असं म्हणणं आहे की या पार्टीचा मेनू तुम्ही डिसाईड करायला हवा. प्लीज.